ओढणी ओढणी. शुभ्रा मॅम, शुभ्रा मॅम प्लीज करूयात ना आपण ओढण्या स्टिचिंग करायचं काम कंटिन्यू प्लीज मॅम. मॅम किती ऑर्डर्स मिळतात मॅम आपल्याला, तुमचे डिझाईन्स पण किती फेमस होतात मॅम. मॅम प्लीज किती छान चालू आहे आपलं हे काम ओढण्या स्टिचिंग करायचं मॅम प्लीज करूयात ना. फॅशन डिझायनर शुभ्रा मॅम किती सुंदर वाटतंय का. फॅशन डिझायनर शुभ्रा वाव मॅम करूयात. माडी ऐक 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 हे बघ, मला माहितीये तुला खूप मनापासून वाटतं मी काहीतरी करून दाखवावं. येस मॅम. पण मला नाहीये ग शक्य आता, मला खरंच जमणार नाही. बरं ऐक, आज माझा सोमवारचा उपास आहे, व्रत आहे माझं. त्यासाठी मला ना लाडू वळून मंदिरात वाटायला न्यायचंय प्रसाद म्हणून. मला मदत करशील? काय ऑप्शन आहे दुसरं, कसं करायचं असते राऊंड राऊंड हे ना. ऑफिस मध्ये घडलं त्याप्रमाणे आता पुन्हा होऊ शकतं. तुमच्याशी परत नाटक केलं जाऊ शकेल, खोटी सहानुभूती दाखवली जाऊ शकेल, घाबरवण्याचा पण प्रयत्न होऊ शकतो, पण घाबरून जायचं नाही. तंबू ठोकला म्हणजे ठोकला. हो दादा. हा काही होऊ दे दादा, नाही हाणणार. गुड. थांबा आता. आसावरी राजे बाहेर या. मॅम जमलं कुठलं. आसावरी राजे बाहेर या, बाहेर. थांब मॅडी, मी बघते. येस मॅम. आसावरी राजे बाहेर या, बाहेर या. काही झालं तरी हलायचं नाही, बसून राहायचं, काही येऊ द्या. दादा तुम्ही इथे? आसावरी राजेंचंच घर आहे ना? हो, मी सून आहे त्यांची. काय झालं पण तुम्ही सगळे इथे? आसावरी मॅडम आहेत, आम्हाला भेटायचंय त्यांना. आता बाहेर गेल्या त्या, पण तुम्ही या ना, आत बसा ना. या दादा या. नाही नाही, आसावरी मॅडम येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. अहो असं काय, ऊन केवढं आहे, घामाला भिजलाय तुम्ही. चला आत बसा, या. तुम्हाला माहिती आम्ही इथे का आलोय? मला इतकंच माहितीये की तुम्ही माझी खूप वेळा मदत केली आणि आता तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलाय. मला हेही माहितीये की दारात आलेल्याला असं तिष्ठात उभं ठेवणं बरोबर नाही. चला, ऊन खूप आहे, आत बसा. या या दादा, या आत चला, या. मॅडी, जरा 4 ग्लास पाणी आणतेस पटकन? या ना, या. दादा बसा. अहो बसा, असं काय? बसा बसा बस. इथे खाली कशाला? अहो वरती बसा ना. नको ते राहू दे. अहो तुम्ही बसा ना. ठीक आहे. ओ माय गॉड, हा हँडसम मला शोधत शोधत इथपर्यंत आला. पाणी
थँक्यू. मॅडी पाणी दे ना. मॅडी मॅडी हे घ्या. दादा काय झालं? काय नाही ओके. तुम्हाला ओके आहात ना तुम्ही? घाम आला तुम्हाला खूप. थांबा थांबा. काय करतेस? मॅडी काय करतेस तू? लाजवतेस तुम्हाला? प्लीज, आय एम कम्फर्टेबल. हे घ्या. नको ताई नको. अहो असं काय, ताई म्हणता ना मला, मग ताईकडे काही खायचं नसतं का? घ्या. किती वेळ काही खाल्लंच नसेल तुम्ही. गुपचूप घ्या बरं. घ्या दादा. घ्या. तुम्ही पण खाऊन घ्या. तुम्हाला खरंच माहित नाहीये की तुम्ही ज्या या लोकांना आता खायला देताय ना, त्यांची ही अशी अवस्था तुमच्या सासूबाईंनी केली. तुम्हाला खरंच माहित नाहीये. तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. अहो आई कोणाबरोबर असं वागणं शक्यच नाहीये. अहो मी खात्री देते तुम्हाला. चांगल्या माणसांचा एक प्रॉब्लेम असतो. त्यांना सगळ्या गोष्टी, सगळ्या माणसांमध्ये फक्त चांगुलपणाच दिसतो. तुमचा तो प्रॉब्लेम आहे. मला पण सगळं चांगलंच दिसतं. पण तुमच्या सासूबाईंनी त्यांना रस्त्यावर आणले, त्यांची अशी अवस्था केली आहे. बाय द वे, तुमची सासूबाई आहे कुठे? हा, काय लपून बसलं की काय करत? सांगा त्यांना आम्ही आलोय त्यांच्याशी बोलण्यासाठी. बोलवा त्यांना, बाहेर बोलवा. आई आणि माझा नवरा सोहम सकाळीच भूमिपूजनाला गेले. काय? भूमिपूजन? म्हणजे यांच्या? वाह वाह, हा तुमच्या आईंचा चांगुलपणा. म्हणजे यांना भूमिहीन करून यांची घरं तोडून त्याच जागेची पूजा करतायत ते. त्यांची पूजा अशी सफल होणार नाही. त्यांच्या पूजेत विघ्न घालायला आम्ही इकडे आलोय. सांगा त्यांना फोन करून. मी पूजन करताय. अशी पूजा घालून पापना धुतली जात नाहीत. त्याची फळं भोगावीच लागतात. थांबा, त्यांना मी जरा फोन करून इकडे परत बोलवतो. आसावरी राजे. थँक्यू सर, तुम्ही आलात. अरे येणार म्हणजे काय येणार. तू सांगितल्यापासून ना मलाच उत्सुकता लागली होती. अरे एवढी जुनी मैत्री आपली, मित्राने काहीतरी नवीन सुरू केलं म्हटल्यानंतर मजा येते यार. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, पण तुमची मदत लागेल मला. अरे मदतीला नेहमीच तयार. तू सांग ना फक्त. सर एक छोटंसं मेनू बनवलं तर लक्षात आहे. गुड गुड गुड. मला काय वाटतं, माझा एक्सपिरियन्स सांगतो तुला मी. तुझ्या ज्या खास रेसिपीज आहेत ना, म्हणजे एकदम हुकमाचे इतके, ते इंट्रोड्यूस करा. मग हळूहळू लोक यायला लागले, त्यांचा फीडबॅक तुला कळायला लागला की मग चेंजेस कर ना. तुला गंमत सांगतो, माझ्या आयुष्यात आसावरी आली आणि माझ्या मेनूत काय आलं माहितीये? गार्गे चक्क. एकदम पॉप्युलर डिश. हे थांब 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 थांब. हे बघ दाखवतो तुला. हे बघ, हे असं घ्यायचं, हे असं केलं,
आहे की नाही असं झोल करायचं काहीतरी, लोकांना आवडतं जरा. तुला तर माहिती आहे सगळं. हॅलो. आसावरी राजे मॅडम, आम्ही तुमच्या घरामध्ये आलोय पाहुणे घेऊन, तुम्हीच नाही या तिकडे पाहुणचार करायला, असं बरोबर नाही ना. एक्सक्यूज मी, कोण बोलताय तुम्ही? अनुराग गोखले बोलतोय मॅडम. घरी परत या, सगळं समजेल. वाट बघतोय पाहुण्यांसकट तुमची. हे बघा मिस्टर ड्रायव्हर, गाडी वळवा, घरी जायचंय. हवंय का अजून? लाजू नका, मागून या. काही आणू का अजून? आणि बस. काय चाललंय हे? काय प्रकार आहे सगळा? घरात कसे घुसलात तुम्ही माझ्या? मिस्टर गोखले, काल माझी परमिशन न घेता माझ्या ऑफिसमध्ये घुसलात, आता सरळ माझ्या घरात येताय? हे माझं घर आहे, धर्मशाळा नाही. अहो, काय काय करताय तुम्ही? नका तोडू घर आमची, आम्ही रस्त्यावर येऊ मॅम. सदाशिव दादा, कशाला उगाच गया वया करताय? कष्ट वाया घालवताय तुम्ही. आसावरी राजे त्या, एक वेळ दगडाला पाजर फुटेल, पण यांना दया येणार नाही. अरे मॅडम, नमस्कार. आम्हाला इथे यावं लागलं याचा दोष आम्हाला देऊ नका, दोष तुमचाच आहे. कारण तुम्हाला सरळ भाषेत सांगितलेलं समजत नाही, है ना? तुम्ही जर या बिचाऱ्यांची घरं तोडली नसती तर त्यांना तुमच्या या घरात येऊन राहण्याची वाईट वेळ नसती आली. मिस्टर गोखले, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं, यापुढे तुमच्याशी बोलणं फक्त माझा वकील करेल. तरी सुद्धा या सगळ्यांना घेऊन तुम्ही माझ्या घरात आलात, हा एवढा मोठा सीन क्रिएट केला. तुम्हाला काय प्रूफ करायचंय? तुम्हाला मला धमकवायचंय? मला घाबरवायचंय? तुम्हाला घाबरवण्या वगैरे मध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही. माझा एकच इंटरेस्ट आहे, यांना पुन्हा घर मिळालं पाहिजे जे तुम्ही घालवलेलं आहे. कर्माचा सिद्धांत काय सांगतो माहितीये का? तुम्ही जे करतात ते तुम्हीच निस्तरायचं पण असतं. यांच्या घरावर बुलडोजर फिरवताना तुम्ही दयामाया दाखवली नाही. यांचं पुढे काय होणार, हे कुठे राहणार, तुम्ही याचा विचार पण केला नाही. पण तो विचार मी केला ना, मी केला, आणि म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो तुमच्या या घरात. यांच्या डोक्यावरचं छप्पर तुम्ही काढलेलं आहे, त्यामुळे यांच्या डोक्यावर तुमचंच घर छप्पर म्हणून असणार आहे. हा न्याय झालेला आहे, त्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. शुभ्रा, जरा आत ये, मला तुझ्याशी बोलायचंय.
आई शुभ्रा, कोण कुठला तो माणूस आणि त्याच्या बरोबरची ती माणसं, त्यांना घरात कसं काय घेतलंस तू? आई ऍक्च्युली ते शुभ्रा, मी तुला काय विचारतेय? आई अहो, ही सगळी माणसं बाहेर उन्हात उभी होती, घामानं भिजली होती ओ बिचारी, खूप काळजीत होती आई. त्यांची घरं पाडली जात आहेत म्हणून मी त्यांना आत घेतलं. तुला कोणी सांगितलं आपल्याकडनं त्यांची घरं पाडली जातात म्हणून? शुभ्रा, आतापर्यंत प्रत्येक तुझ्या डिसिजनचा मी रिस्पेक्ट ठेवलेला आहे. शुभ्रा, तुझ्या मनात येईल तशी वागणार आहेस का तू? आई ते तू आपली कंपनी जॉईन करावीस असं मला मनापासून वाटत होतं, पण तुला तसं करायचं नव्हतं. ओके, मी ऍक्सेप्ट केलं ते. त्यानंतर तुझ्या मनात आलं की आपण आता शिवण करावं, ओढण्या डिझाईन कराव्यात. मी रिस्पेक्ट केला तुझ्या डिसिजनचा. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले, तुला सपोर्ट केलं, तुझं कौतुक केलं. आता अभिजित सांगतायत तुला तेही करायचं नाही, ठीक आहे, मी तेही ऍक्सेप्ट करते. पण हे काय आहे? कोण कुठला तरी माणूस आपल्या घरात शिरतो 4 माणसाला घेऊन आणि तुला सांगतो की आपल्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे, त्यांची घरं पडतायत. तू मला किंवा सोहमला कोणालाही फोन न करता त्या अनोळखी माणसावरती विश्वास ठेवलास आणि सरळ त्यांना घरात घेतलंस. आई ती माणसं उपाशी होती अहो, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. तुम्हीच शिकवलंयत ना मला दारात आलेल्याला असं तिष्ठत उभं नाही ठेवायचं. आई आता तुम्ही रागात आहात म्हणून, नाही तर माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा जे मी केलं तेच केलं असतं. आपल्यामुळे त्यांना इतका त्रास होतोय आई, मग आपल्यामुळे त्यांचा थोडा त्रास कमी झाला तर काय हरकत आहे? अगं शुभ्रा, तो माणूस तुला सांगतोय की आपल्यामुळे त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत आणि तू विश्वास ठेवतेस? अगं फ्रॉड आहे तो माणूस. तो त्या माणसांनाही फसवतोय, पैशासाठी चाललंय त्याचं हे सगळं. अगं काल ऑफिसमध्ये येऊन मला तो धमक्या देऊन गेला, नाही ते बोलून गेला, माझ्यावरती आरोप करून गेला, माहितीये का तुला? तेव्हाच मी त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यायला हवी होती. तसं जर मी केलं असतं ना तर आज त्याच्या आपल्या घरापर्यंत याची हिंमत झाली नसती. तुला माहितीये का तुझ्या या एका चुकीच्या डिसिजनमुळे मला केवढा प्रॉब्लेम होणार आहे? आई तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. मी स्वतः भेटलीये त्या माणसांना आई, ती माणसं तशी नाही येत आहो. आणि अनुराग सुद्धा असे नाहीये, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा. त्यांनी नक्कीच हा फ्रॉड नाही केलाय. त्यांनी फ्रॉड नाही केलाय. मग फ्रॉड कोणी केलाय? मी केलाय? आसावरी राजे, हाय हाय. आसावरी राजे, हाय हाय. डीबीके ग्रुप, हाय हाय. डीबीके ग्रुप, हाय हाय. आसावरी राजे, डीबीके ग्रुप, आसावरी राजे, डीबीके ग्रुप. अरे पोहे खाल्ले ना जोरात म्हणा, आसावरी राजे, डीबीके ग्रुप. हाय आसवरी मॅम. काय चालवलंय तुम्ही हे सगळं? हा काही सार्वजनिक चौक नाही, माझं घर आहे. माझ्याच घरात येऊन माझ्याच विरोधात घोषणा देताय तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? आसवरी मॅम बरोबर बोलतात, नका ना असं वागू प्लीज. मॅडी, लोकांची घरं तोडून त्यांना रस्त्यावर आणणं बरोबर आहे का? हे पण चुकीचंच आहे. करेक्ट आहे तुझं, तुमचं पण करेक्ट आहे. आसावरी राजे, डीबीके ग्रुप, आसावरी राजे, डीबीके ग्रुप. ठीक आहे, तुम्ही बऱ्या बोलाने ऐकणार नाही. आता माझ्यासमोर तुम्ही दुसरा कुठलाही पर्याय ठेवला नाही. आता तुमच्या अगेन्स्ट ऍक्शन पोलीसच घेतील. शुभ्रा, मी कमिशनर साहेबांना भेटून येते. आसावरी राजे, डीबीके ग्रुप, आसावरी राजे, डीबीके ग्रुप. स्वतःला फार स्मार्ट समजताय ना? ठीक आहे, आता जेव्हा पोलीस येतील ना तेव्हा या सगळ्यांसमोर तुमचं खरं स्वरूप उघडं होईल.